राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील ठळक व महत्त्वाच्या बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सर्वात पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला सर्व बातम्या डिटेल्समध्ये पाहता येतील। यांत्रिकीकरण आत्मासाठी केंद्राकडून भरघोस निधी, 2346 कोटी रुपयाच्या कृषी आराखड्यांना मंजुरी। सांगलीच्या 10,000 टन द्राक्षाची परदेशात निर्यात, युरोप आखातासह 22 देशात 764 कंटेनरची पाठवणी। खरीपात कोणतीही खत टंचाई नाही, केंद्राने केले स्पष्ट, युरियाचा साठा स्थिर। आता खासदारापाठोपाठ 50 आमदारही फुटणार, आम आदमी पार्टीला पुन्हा धक्का बसणार। कांदा प्रश्नावर केवळ समित्याचा खेळ, उपाययोजनाची अंमलबजावणी दूरच। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्याचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, सातबारा कोरा झालाच पाहिजे, राजू शेट्टी यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा। बीटी कापूस बियाण्याचे दर राहणार जैसे थे, उद्योगाच्या दरवाढीच्या मागणीला नकार, शेतकऱ्यांना दिलासा। 25 मेच्या सुमारास मान्सून केरळमध्ये धडकणार, युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टचा अंदाज। हॉर्मुझवर आरपारची लढाई, ट्रम्प यांचा इराणला चेकमेट। सूक्ष्म सिंचन योजनेतून अनुदानाची गळती, संच तपासणीसाठी राज्यभर मोहीम, बोगस मोका तपासणी आधारे अनुदान वाटप होत असल्याचा संशय। राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना पुन्हा महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या निकषानुसार मदत दिली जाणार असून यापोटी सरकारवर 22 ते 27 हजार कोटीचा आर्थिक भार पडणार आहे। उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्यात भेटीची चर्चा, मध्यरात्री गुप्तगू, मुख्यमंत्र्यांनी केला तथाकथित भेटीचा इन्कार। जगातील सर्वात उष्ण 100 शहरापैकी 95 शहरे भारतात, अनेक शहरांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसहून अधिक। राज्यात उन्हाच्या चटाक्यात वाढ, अकोल्याचे तापमान 45 अंशावर, मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पावसाचा अंदाज। जुन्या शक्तीपीठवर आधारित आधीच जमिनी घेऊन पैसे लाटण्याचे मनसुबे फसले, राजकीय नेते अधिकारी ते बंधुखरातपर्यंतचे सर्वाचे स्वप्न धुळीस। राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी, लक्ष्मी मुक्ती योजनेने महिलांना जमिनीचा हक्क, उतारीवर लागलेले नाव, कर्ज आणि विमाही मिळणार, पत्नीचे नाव सातबारा उतार्यावर सहहिस्सेदार। शेतकरी अपघात विमा योजनेसह विविध कृषी योजनेसाठीही महिला आता पात्र होणार। अनुदानित खतासाठी फार्मर आयडी सक्तीचा, गैरप्रकारांना बसणार लगाम, जामनेर तालुक्यात 80% शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण, डिजिटल प्रणालीमुळे वितरणात पारदर्शकता। सोने चांदीच्या दरात मोठी घसरण, अवघ्या 3 महिन्यात सोने 50,000 तर चांदी 2 लाखाने स्वस्त। 25 लाख टन युरियाची आयात, खरीप हंगामाची मागणी भागवण्यासाठी खताचा साठा पुरेसा। पीक विमा तात्काळ खात्यावर जमा करा, शेतकऱ्यांचा इशारा। नदीजोड प्रकल्पाद्वारे महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। त्र्यंबकेश्वरमधून गोदा ते नर्मदा जलयात्रेला प्रारंभ। नुकसानग्रस्त आंबा काजू बागायतदारांना दिलासा, कृषी विभागाच्या तत्पर कारवाईमुळे भरपाईची प्रक्रिया गतिमान। कृषी क्षेत्रावर भारताची अडळ भूमिका, भारत आणि अमेरिका कराराच्या दिशेने वाटचाल। कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, कवडीमोल भावामुळे बळीराजा आर्थिक संकटात। राज्यभरात उन्हाचा चटका वाढणार, तसेच पावसाचीही शक्यता। सर्व प्रवासी वाहनासाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले, तरतुदीचा मसुदा तयार। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांना खरीपपूर्व खत दरवाढीचा फटका, प्रति बॅग 125 रुपये ते 300 रुपयाची वाढ। गॅस तेलानंतर आता डेटा वार, इराणचा इशारा, इंटरनेट केबल निशाण्यावर, जगाचा जीव टांगणीला। केळीसाठी 1,86,000 तर हळदीला 1,48,000चे कर्ज, बळीराजाला मोठा दिलासा, पीक कर्जाच्या मर्यादेत 10% वाढ, लाभार्थ्यांना वाटप सुरू।
शेतकऱ्याची अडवणूक केल्यास गय केली जाणार नाही, आमदार भुमरे. खरीप हंगामापूर्वी नियोजन बैठकीत कृषी अधिकाऱ्यांना इशारा. यावर्षी मान्सूनचे आगमन लवकरच होण्याचा अंदाज. सुरू होण्याआधी चर्चा फिसकटली. चर्चा न करता इराणचे शिष्टमंडळ परत गेले. अमेरिकेच्या शिष्टमंडळाचा पाक दौरा रद्द. गरिबाच्या घराच्या पैशावर डल्ला. मुख्य अधिकाऱ्यासह 6 जणांवर गुन्हा. आरोपीच्या वैयक्तिक खात्यावर लाखो रुपये वर्ग. पुरावे नष्ट करण्यासाठी रेकॉर्डिंगही केले गहाळ. वाशिमला तुरीच्या दरात रुपयाची घसरण. नोंदणी अभावी हमीभाव विक्रीचा मार्ग शेतकऱ्यांसाठी बंद. ऐन हंगामात खत दरवाढीचा झटका. उत्पादन खर्च वाढणार. शेती करणे झाले महाग. शेतकरी मेटाकुटीला. यावर्षी देखील पाऊस लवकर. 25 मे पर्यंत केरळात येणे शक्य. नैऋत्य वारे सक्रिय. सातारा गॅजेट लागू करण्यास उपसमितीने विलंब करू नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार. मनोज जरांगे पाटील यांचा इशारा. पीक विमा भरपाई 481 कोटी अपेक्षित. शेतकऱ्यांची बोळवण 100 कोटीवर. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत आतापर्यंत केवळ 75 कोटी मंजूर. नदीजोड प्रकल्पातून राज्य दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प. मुख्यमंत्र्याचा निर्धार. गोदा ते नर्मदा जलयात्रेस त्र्यंबकेश्वर येथून प्रारंभ. खरीप हंगामासाठी राज्यात 18 मोहिमा राबविणार. कृषी आयुक्तालयाचा निर्णय. एल निनोच्या पार्श्वभूमीवर जागृती. बांधकाम अपील मंजुरीसाठी 5 लाखाच्या लाचेची मागणी. महसूल सहाय्यक अडकला एससीबीच्या जाळ्यात. खताच्या दरवाढीने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले. कांद्याचा वांदा. कवडीमोल भावामुळे बळीराजाच्या डोळ्यात अश्रू. बाजारात कांद्याला केवळ 1100 ते 1200 रुपये प्रति क्विंटल दर. हिरव्या मिरचीचा शेतकऱ्यांना ठसका. बाजारात दर गडगडला. स्थानिक व परराज्यातील मागणीतही घट. पीक विमा रखडल्याने शेतकरी आक्रमक. 15 दिवसात निर्णय न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा. केंद्र सरकार ऊस नियंत्रण कायदा बदलणार. सरकारकडून कारवाई सुरू. 20 मे पर्यंत शेतकऱ्याकडून मागवल्या हरकती व सूचना. गरीब रुग्णांना आता तातडीने मदत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 20 गंभीर आजारावर उपचार. हर्षवर्धन सपकाळ. सुप्रिया सुळे यांचा उद्धवजी ठाकरेंना विधान परिषदेसाठी आग्रह. 2 वर्षापूर्वी 1100 रुपयांना मिळणारी खताची गोण आता 2000वर पोहोचली. सूर्य कोपला. पारा 45 अंशावर. महाराष्ट्र तापला. 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार. कृषी मंत्र्याचा ठाम शब्द. सावधान रहा. अधिकाऱ्याच्या नावाने होते पैशाची मागणी. सायबर भामट्याचा सुळसुळाट. सतर्क राहण्याचे आवाहन. शेतकरी बंधूंनो, दररोज महत्त्वाच्या बातम्या व अशा योग्य अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सर्वात पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.